अतिशय महत्त्वाचं आहे आणि धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आणि आता आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मधून। तर विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यात उद्यापासून शाळा सुरू होणार आहेत, परंतु शाळा कशा सुरू करणार याबाबत अस्पष्टता आहे। शाळा सुरू करण्यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आलं असून केवळ विदर्भात 28 जून पासून शाळा सुरू होणार आहेत। कोरोनामुळे अजूनही शाळा बंद आहेत, परंतु शाळा सुरू होणार की नाही याबाबत पालक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। 12वीची परीक्षा रद्द करण्याबाबत राज्य मंडळाने परिपत्रक जारी केलं असून विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। एप्रिल मे मध्ये घेण्यात येणारी परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलून जून मध्ये घेण्यात येणार होती, मात्र कोरोना प्रादुर्भाव कमी न झाल्याने विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन ही परीक्षा रद्द करण्यात येत असल्याचं म्हटलं गेलं। मुंबई महानगरपालिकेकडून लसीकरणासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्व जारी करण्यात आले आहेत। तर लसीकरण केंद्राच्या ठिकाणी राजकीय फलक, पोस्टर, बॅनर्स, होर्डिंग्स लावण्यास मनाई करण्यात आली आहे। अनेक ठिकाणी ही बॅनर्स लावण्यात आल्याचं निदर्शनास आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। मराठा आरक्षणासाठी राज्याने विशेष अधिवेशन बोलवावं असं वक्तव्य छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी केलंय आणि राज्याचं तुम्ही बघा, केंद्राचं मी बघतो असं आश्वासन उदयनराजे यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या भेटीनंतर त्यांना दिलं। राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचा अज्ञात मोटरसायकल धारकांकडून पाठलाग करण्यात आला असून याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे। कुणीतरी आपल्या मागावर असल्याचं देसाई यांनी तक्रार केलेली आहे। पोलिसांनी काही सीसीटीव्ही फुटेज गृहराज्यमंत्र्यांना दाखवलेत। संबंधित मोटरसायकल त्या पाठलाग करणाऱ्या युवकाचं नसल्याची बाब समोर आलेली आहे आणि पोलीस आता पुढचा तपास करत आहेत। आता एक राजकीय बातमी आहे। राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीवर उद्या सुनावणी होणार आहे, परंतु 12 विधान परिषद सदस्यांची यादी नेमकी कुठे आहे असा सवाल केला जात असून राज्यपाल सचिवालयाकडे यादी आहे की नाही असाही प्रश्न आता उपस्थित होतोय। अनिल गलगले यांच्या अपिलावर उद्या सुनावणी होणार असून माहिती अधिकारांतर्गत अपिलावर ही सुनावणी होणार आहे, त्यामुळे उद्याच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं। सर्वसामान्यांना आणखी काही दिवस लोकलची प्रतीक्षा करावी लागणार आहे। मुंबई जोवर लेव्हल 1 मध्ये येत नाही तोवर लोकलबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। मोर्चे काढून काहीच निष्पन्न होणार नाही या प्रकरणी संसदेत प्रश्न उचलण्याची गरज असल्याचं अशोक चव्हाण यांनी नांदेड येथे वक्तव्य केलं होतं आणि यालाच उत्तर देत आमदार विनायक मेटे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला। चव्हाण सत्तेत असल्याने मुक्ताफळं उधळतायत। चव्हाण यांच्यामुळेच मराठा आरक्षण गेलंय, त्यांच्या एवढं समाजाचं वाटोळं कोणीच केलं नाही, एवढं करून सुद्धा त्यांना शहाणपण सुचत नसल्याचं आमदार मेटे यांनी म्हटलंय। छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे यांच्यामध्ये आज भेट झाली आहे। यावेळी दोन्ही राजेंनी गळाभेट देखील घेतली आहे। तसंच आरक्षणासह इतर मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती देखील समोर येते। अजित पवारांनी कोल्हापुरात शाहू महाराजांची भेट घेतली आहे। अजित पवार आणि शाहू महाराज यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय। न्यू पॅलेसवर दोघांमध्ये चर्चा झाली आहे। मराठा आरक्षणासंदर्भात ही भेट झाल्याची माहिती मिळते। राज्यातील नवशिक्या वाहन चालकांना आता ऑनलाईन लर्निंग लायसन्स मिळणार आहे। राज्य सरकारने हा उपक्रम आजपासून सुरू केला आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचा आज शुभारंभ करण्यात आला। त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याला अतिमुसळधार पावसामुळे रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय अशी माहिती परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी दिली। मुंबई गोवा महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाली असून खासदार सुनील तटकरेंनी कोलाड ते नागोठणे महामार्गाची पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांची कान उघाडणी देखील केली आहे। धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहादा रस्त्यावर एका मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शिरपूर शहरातील निमझरी नाका परिसरात झाडाझुडपांमध्ये एका 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला होता। सुरुवातीला या घटनेला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न संशयितांनी केला होता, मात्र पोलिसांनी शिताफीने तपास करत ही आत्महत्या नसून बलात्कारानंतर खून केला गेल्याचं शोधून काढलंय आणि या प्रकरणी पोलिसांनी तरुणीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या 4 संशयितांना ताब्यात घेतलं।
मराठा समाजाचं आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द होण्यास महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असून राज्य शासनाने केंद्राकडे बोट न दाखवता 5 जुलैपूर्वी स्वतःच्या हातात असलेले रीट पिटिशन, मागासवर्ग आयोग, मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना फी सवलत, प्रवेश आरक्षण, वसतिगृह, उद्योग कर्ज आदींबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही असा इशारा शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिला असून सत्ताधारी आणि विरोधी मराठा आमदारांनी आपापल्या परीने प्रयत्न करावेत आणि निर्णय न झाल्यास सहकार्य करावं असं देखील आवाहन त्यांनी केलं. इथे घेतो एक छोटासा ब्रेक. नंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मधून. सुरुवात करतोय मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच्या बातमीने. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केंद्राकडून कोणताही निरोप आला नसल्याची माहिती खासदार नारायण राणे यांनी दिली आहे. तर निरोप आल्यास दिल्लीला जाणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला नारायण राणे यांनी दिली. धारावीमध्ये आज एकही कोरोनाचा रुग्ण न आढळल्यामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी धारावीकरांचे आभार मानले. धारावीकरांनी हे करून दाखवलंय. तिथल्या वॉर्ड ऑफिसरनी टीमच्या माध्यमातून चांगलं काम केलंय. त्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांचं कौतुक केलंय. तेलंगणामधील मेडीगट्टा प्रकल्पातून पाणी सोडताना आणि अडवताना गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी, जेणेकरून सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावरील गावांमधील रहिवाशांना वेळेत सूचना देता येईल आणि त्यांना सुरक्षित स्थळी हलवता येईल, अशी सूचना गडचिरोलीचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गोसीखुर्द धरणाच्या पूर परिस्थितीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा नियोजनमधून नागपूर पोलीस दलाला 72 दुचाकी आणि 13 चारचाकी पेट्रोलिंग वाहनं देण्यात आली आहेत. आज नागपूर पालकमंत्री नितीन राऊत यांच्या नागपूर पोलिसांना ही वाहने हस्तांतरित करण्यात आली आहेत. नागपूर पोलीस या माध्यमातून रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पाळत ठेवणं, महिलांसाठी धोकादायक असलेल्या ठिकाणांवर सातत्याने पेट्रोलिंग करणं, त्याचप्रमाणे गुन्हा झालेल्या ठिकाणी तात्काळ पोहोचणं, शहरातील कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्यास मदत करणं, यासाठी या पेट्रोलिंग वाहनांची मदत होणार आहे. नागपूरमध्ये कालपासून आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी पालिकेचे कचरा उचलणारे कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे 2 दिवसांपासून अर्ध्या नागपूर शहराचा कचरा नागरिकांच्या घरातच पडून आहे. पगारवाढ आणि वेळेवर पगार ही या कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. पालिकेचे पदाधिकारी लवकरात लवकर हे आंदोलन संपवण्यासाठी प्रयत्न करतात. तर गेल्या 2 दिवसांच्या पावसामुळे नांदेडमधील सहस्रकुंड धबधबा हा मोठ्या प्रमाणात वाहू लागलेला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातून वाहणाऱ्या पैनगंगा या नदीवर हा धबधबा आहे. 2 दिवसांच्या पावसामुळे पैनगंगा दुथडी भरून वाहते. विदर्भ मराठवाड्याच्या बॉर्डरवर बुलडाणा हिंगोली जिल्ह्याला जोडणाऱ्या सेनगावजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी तयार केलेल्या खड्ड्यात कार कोसळल्याने लोणार येथील 4 शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बातमी आहे वाशिममधून. वाशिम जिल्ह्यातील खरीपाचं क्षेत्र असलेल्या 4 लाख हेक्टरपैकी जवळपास 3 लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केली जाते आणि या खरीप हंगामात मालेगाव तालुक्यातील मुळा परिसरात 90% पेरणी झाली असून यात सोयाबीन, मूग, उडीद आणि तूर या पिकांच्या पेरण्या आटोपल्या आहेत. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाले इथंच थांबण्याची. मात्र जाता जाता एक महत्त्वाचं आवाहन, ते म्हणजे मास्क लावायला विसरू नका. मास्क लावल्यानंतर तो व्यवस्थित लावला गेलाय की नाही हे एकदा तपासून बघा. आणि तुमच्या मोबाईलवर न्यूज 18 लोकमतच्या महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतचे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.